वसई विरार टोल प्लाझाला परवानगी नाही. वर्सोवा व वसईत पथकर नाका होऊ देणार नाही असं वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलंय. दहिसर पथनाका वर्सोवा व वसई विरार भागात स्थलांतरित होणार नाही अशी भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी मांडली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईच्या वेशावरील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी दहिसर पथनाका मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा त्याबाबतच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र हा पथकर नाका स्थलांतरित करण्याच्या जागेवरून मोठा वाद निर्माण झालाय. यापूर्वी हा पथकर नाका वर्सोवा येथील नर्सरीजवळ स्थलांतरित केला जाणार रस्त्यांची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. मात्र यामुळे वनविभागाची जागा बाधित होत असल्यामुळे यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी आक्षेप नोंदवलाय. तर यामुळे आसपासच्या गावावर मोठा प्रभाव पडणार असल्याचं देखील सांगितलंय. घोडबंदर गावासह भूमिपुत्र संघटनेत सुद्धा याला विरोध केलाय. मात्र हा वाद सुटावा यासाठी नुकतेच प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. वर्सोवा येथील दोन्ही बाजूची जागा ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची आहे. त्यामुळे येथील 1 इंच सुद्धा जागा देणार नसल्याचं गणेश नाईक यांनी सांगितलंय. पालघर जिल्ह्यातील वसई भागातही कोणत्याही परिस्थितीत हा पथकर नाका होऊ देणार नाही असं आश्वासन त्यांनी भूमिपुत्र संघटनेला दिलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दहिसर पथनाका स्थलांतरणाचा शिवसेना शिंदे व भाजप यांच्यातील वाद आता आणखीनच वाढण्याची शक्यता दिसून येते.